आमचे माननीय श्री अशोक पवार काका दरवर्षी आवर्जून या मिरगीच्या महिन्यामध्ये आम्हाला राखण देण्यासाठी जी काय मदत असते ही काका ही आम्हाला वर्षी पुरवत असतात। आणि यावर्षीसुद्धा काकाने उत्कृष्ट असं जेवण वायनकुंडी या देवस्थानी बनवून आज आम्ही इथं शीतभैरव देवस्थानी आलो आहेत। काका नमस्कार मंडळी, मी नितीन नगर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मी कोकणामध्ये आलेलो आहे आणि कोकणामध्ये एक पारंपरिक हे असतं, ते देवस्थानाचा एक कार्यक्रम असतो, त्याला म्हणतात राखण। त्या राखणीच्या कार्यक्रमाला मी एका माझ्या मित्रासोबत आलेलो आहे आणि हे त्याचं घर आहे। मस्त घर बांधलेलं आहे छानपैकी आणि बघा अशा पद्धतीने घर आहे हे। आणि बघा इथं आहे ना एक साठी घरटं केलेलं आहे, इथं खूप असे पोपट वगैरे आहेत। हे सगळे पक्षी इथं आणून ठेवले, छोटे छोटे पोपट आहेत ते। आणि इथून पुढे घर बघूया आता आपण। बघा अशा पद्धतीने घर बांधलेलं आहे इथं, खूप छान घर बांधलेलं। कोकणातले घर एकदम छान घर असतात, त्याने ते दगड म्हणतात जांबा दगड मध्ये हे सगळे घर बांधलेलं आहे। इथं माझे मित्र बसले आहेत। काय अशोक सर, कसे आहेत? मजेत ना? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि कसं काय सर, तुम्ही पण बरे आहेत ना? अशा पद्धतीने घर बांधलेलं बघा। इथं किती सुंदर मूर्ती इथं लावलेली गणपतीची। आणि आतमध्ये आपण जर बघितलं अशा पद्धतीने हॉल आहे। आणि इकडं बघा बंदूक आहे, बंदूक आपली साधी ती याची। कुठली बंदूक आहे चिचू ही? हां, शिकारीची छर्याची बंदूक आहे, छर्याची बंदूक आहे। आणि अशा पद्धतीने माझ्या मित्राचं घर आहे। मित्रांनो, आता आपण आहे ना डायरेक्ट आता आपण भेटणार आहेत डायरेक्ट देवाच्या देवळामध्ये। मी आज कोकणामध्ये आलो आहे,
आणि गाव मांगरुण. आज इथं राखणीचा कार्यक्रम आहे आणि राखणीच्या कार्यक्रमाबद्दल आमचे मयूर गोडेकर आज हे सांगणार आहेत आपल्याला का कशा पद्धतीने हा राखणीचा कार्यक्रम होतो. आणि यांचा हा जो कार्यक्रम असतो मित्रांनो, हा प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे असतो. हा कोकणातला पारंपरिक कार्यक्रम नाही ना मयूर? हो, बरोबर ना? पारंपरिक प्रत्येक वर्षी तुमच्या प्रत्येक वर्षी राखण द्यायला लागते. जो राखणदार आहे आपला जाकी जे देवता आहे, हां जागा आहे, हां त्या जागेवर आपण ही राखण देतो. हां आणि तिचं जे आपलं जे कुळाचं किंवा आपलं गावठाण आहे त्याचं संरक्षण ते करतो. म्हणजे हा कार्यक्रम सर्वजण मिळून सर्व हा कार्यक्रम आपल्या कोकणात राबवला जातो मिरगीच्या महिन्यामध्ये. मिरगीचं मृग नक्षत्र त्याला बोलतो आपण. मृग नक्षत्रामध्ये कोकणामध्ये हा मिरगीचा कार्यक्रम चालवला जातो. या जे नैवेद्य आहे देवाला, हा नैवेद्य दाखवला जातो आणि आपण त्यांना प्रार्थना करतो की मृग नक्षत्र म्हणजे कसं पाऊस चालू होतो. पाऊस चालू व्हायच्या अगोदर आपण देवाला जे राखणदार आहे आपला ह्याला नैवेद्य देतो. आपण यांना सांगतो की आमचा कुळाचा, आमच्या गावाचा सांभाळ कर, पाऊस लवकर पडून दे आणि जी शेती बेती आहे ती भरून येऊन दे. म्हणजे तुमच्या सर्व तुमचे कुटुंब सर्व कुटुंब आमची भावकी प्रत्येक कोकणातील माणूस हा मृग नक्षत्रामध्ये आपला जो राखणदार आहे ना राखण द्यायला येतो आणि त्यांची भावकी असते. मित्र म्हणजे आपले अपटेस्ट खास पावसामध्येच आणि पावसाचा आनंद लुटासाठी. चला मित्रांनो आपण हे छोटंसं मंदिर बघूया आता आपण आणि हा कार्यक्रम राखणीचा कार्यक्रम कसा होतो ते पण बघूया. आज आपण आलेलो आहे रायगड जिल्ह्यातील मांगरुण या गावातील शीतभैरवनाथ मंदिरामध्ये. कोकणामध्ये आपली प्रथा अशी आहे की दरवर्षी आपण मिरगीच्या महिन्यामध्ये राखणचा कार्यक्रम करतो. आपला हा जो राखणीचा कार्यक्रम आहे याचे जेवण तयार होते, पण त्याच्यानंतर मी तुम्हाला आपलं जे मंदिर आहे त्या मंदिराविषयी थोडं सांगणार आहे. हे आहे आपलं शीतभैरवनाथ मंदिर. 100 वर्षापूर्वीचं जागृत देवस्थान आहे या मांगरुण गावातील. हे मंदिर पहिले कुडाचं होतं, पण आता ह्या गावकऱ्यांनी सगळं एकजूट होऊन हे मंदिरची स्थापना केलेली आहे. मी तुम्हाला आतला मंदिराचा गाभारा दाखवतो. हे आहे आपलं शीतभैरवनाथ मंदिर मांगरुण. गाभारा बघा किती अतिसुंदर आहे. खूप जुन्या पद्धतीच्या मूर्ती इथे स्थापन 100 वर्षापूर्वीच्या आहेत. या तुम्ही बघू शकता. हे आहे जागृत शीत भैरवनाथ मंदिर. या मूर्ती तुम्ही बघू शकता की किती प्राचीन आहेत आणि 100 वर्षापूर्वीचं जागृत देवस्थान आहे. आज आपण या मंदिरामध्ये आपला राखणीचा कार्यक्रम करणार आहोत. या सकपाळ कुटुंबाचे सर्व भावकी आज या ठिकाणी जमलेले आहेत. हे आहेत आमचे मामा श्री सकपा मामा. हे आहेत आपले प्रकाश शिंदे. आम्ही आवर्जून यांना डेकोरेशन करायसाठी बोलवलेलं आहे. आमचे अनंत मामा हे आपले आलेले आहेत वसई विरार. आणि हे आमचे बंधू निलेश हे खास बडोदन आलेले आहेत. हे आम्ही निवड बनवत आहे. आज म्हणजे हे आपलं निवद कोणत्या देवीचं आहे? वरदानी देवीचं आहे. रायगड जिल्ह्याचे रायगड पायथ्या किल्ल्याच्या पायथ्याजवळ वरदानी मंदिर आहे. त्या मंदिराचं वार्षिक आम्ही प्रमाणे देवाला देणगे म्हणून देणे म्हणून देण्यात येतो. परंपरा चाललेले हे देणं हे आम्ही देण्यासाठी मुंबईवरून डोंबोली इथून आलो आहे. डोंबोली ठाकुर्ली हे पाणी तांदूळ धुवत आहे. हे पाणी टाकत आहे. धुवत आहे पाणी चांगलं धुवायला पाहिजे. आपल्या एकदा काढायला लागेल. हे आपलं सरपंच पाहिजे का बोलतो.
मुंबईची गाडी काय केलं वसई गाडी तुमची आंघोळ झाली ना जणू ते त्याच्यामध्ये काय तेल मीठ काय टाकलं का नाही? हा बस कडा मीठ